गणपती बाप्पाच्या आगमनाचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलात, पण गणपती बाप्पाला आणल्याच्या नंतर घरी काय काय झालं हे तुम्हाला या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये सांगतो. चला. चित्रशाळेतून आपण गणपती बाप्पाला गाजत वाजत घरी घेऊन आलो. त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी आईने जमिनीवरती तांदूळ ठेवले आणि त्यावरती सुपारी ठेवली. झटपट बायकोने रांगोळी काढून घेतली. रांगोळी बघा किती छान दिसते ना म्हणजे. त्याचबरोबर आपण डेकोरेशन देखील केले ना, ते देखील तुम्ही बघाच. मस्तपैकी यावेळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. थोडीशी फुलं वगैरे बाजारातून आणली आहेत आणि थोडंसं डेकोरेशन केलं. फायनली आपण गणपती बाप्पाची स्थापना केली. आपला गणपती बाप्पा कसा दिसतो आवर्जून कमेंट करून सांगा बरं का मंडळी. चला, गणपती बाप्पाची स्थापना केल्याच्या नंतर आईने मोदक बनवण्यासाठी सुरुवात केली. गणपती बाप्पाला आवडीचे मोदक, उकडीचे मोदक गावाकडे कसे बनवतात नक्कीच आपला ऑलरेडी व्हिडिओ आहे, जाऊन चेक करू शकता. मंडळी, आत्ताच्या अगरबत्त्या पाहताय ना, त्या आपण खास मुंबई दादर येथून शिवरंजनी अगरबत्तीमधून खरेदी केलेल्या आहेत आणि याचा सुगंध अतिशय सुंदर, सुरेख आणि सात्विक आहे. कधीतरी तुम्ही नक्कीच दादरला गेलात तर ह्या अगरबत्त्या घ्यायला विसरू नका. आत्ता जे गणपती बाप्पा समोर काजू मोदक दिसत आहेत ना, ते खास आपल्या कोकणातले उद्योजक आहेत, त्यांच्याकडून आपण घेतले होते. सावंत काजू मोदक. चला, आता आपण गणपती बाप्पाची आरती करायला सुरुवात करतोय. गणपती बाप्पाची आरती सुरू आहे आणि माझी विहा बघा गोड प्रसाद घेऊन, काजू गोळे घेऊन खायला सुरुवात देखील केली. गणपती बाप्पाचा उरला सुरलेला प्रसाद ही एकटीच संपवून टाकणार की काय अशी भीती वाटत होती. चला. आरती झाल्याच्या नंतर आपण गणपती बाप्पाच्या आवडीच्या मोदकाचा त्याला नैवेद्य दाखवला. तर मंडळी, ह्या गणेश उत्सवामध्ये तुम्हाला अजून कोणकोणते व्हिडिओ पाहायला आवडतील आवर्जून कमेंट करून सांगा. चला, तुर्तास मी तुमची रजा घेतो. भेटतो पुढच्या गणपती उत्सवाच्या, कोकणातल्या गणेश उत्सवाच्या व्हिडिओमध्ये. जेव्हा कोकण आपलं गणपती बाप्पा मोरया.